आज तुम्ही पोलीस बोलवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढच्या वेळी मी पोलीस बोलवीन जर तुम्ही स्वानंदीला त्रास दिलात तर. यावेळी तर रिकाम्या हाताने गेले पण पुढच्या वेळी तर रिकाम्या हाताने नाही जाणार. तुमच्या मुसक्या बांधून घेऊन जातील तुम्हाला. हो बाई, तुम्ही कोणाशी बोलताय? माहितीये ना तुम्हाला कोणाशी बोलताय? आणि असं डोळ्यात डोळे घालून नाही बोलायचं, नजर खाली ठेवून अदबीने बोलायचं. हं? आणि तुमच्या पोकळ धमक्या आहेत ना त्या हॉस्टेल मधल्या पोरीना घाला. मी कोण आहे माहितीये ना? शालिनी भालचंद्र सरपोतदार. तुमच्यासारख्या अनेक बायका येतात इथे डोनेशन मागायला. शालिनी भालचंद्र सरपोतदार, मुळात मी तुला धमकी नाहीच दिलेली आहे, सावध केलं. आता ही धमकी पोकळ आहे का भरीव आहे हे स्वानंदीला त्रास दिल्यानंतरच कळेल. तुम्ही माझ्या स्वानंदीच्या वाट्याला जाऊन तर बघा तुमची काय अवस्था करते ती. यार मग मॅडम मॅडम ऐका ना प्लीज. हे तुझं काय इथे? हं? तू इथे मध्ये कशाला आलीस? हं? बोलायला? तुला कामं दिली ती घरातली झाली का कामं तुझी? कामं नसतील झाली ना तर तू पण ह्या बाईच्या बरोबर निघून जाऊ शकतेस आमच्या घरातनं. आमच्या घरातनं गेली तर काय आमची कटकट गेली. घरातनं जा नाहीतर कामं कर. शालिनी मॅडम प्लीज हो असं बोल. आणि ओ तुमचं काय इथे? मुहूर्त शोधून काढू का कधी निघायचं? का सिक्युरिटी गार्डला बोलवू आणि धक्के मारून बाहेर काढू? काय मॅम? संचिता, तुला माझ्या आईस्क्रीमची शपथ घालायची काय गरज होती? हा, सगळं सांडलं बघ. माझ्यावर कशाला चिडताय? गप्प बस ग तू. बाकी काय म्हणा, त्या दोघींच्या भांडणाची मज्जाच येते मला. रम्य ही स्वर्गाहुन लंका. काही रम्य नाहीये तुमच्या लंकेत. काय झालं? मला काय विचारताय? तुमच्या लाडक्या सुनेला विचारा. बरं संचिता, काय झालं सांग बरं. संचिता, तू आत्ताही आईस्क्रीम खातेस? लाज नाही वाटत तुला? त्यांना सांग काय झालं ते. वॉर्डन आहेत ना त्या हॉस्टेलमध्ये परत गेल्या. अरे मग ही आनंदाची गोष्ट आहे ना, मग चिडचिड का करतेस तू? हो, पण त्यांनी जाताना मम्मांना धमकी दिलीये. काय? ती स्वानंदीच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्या मम्मांना जेलमध्ये टाकतील. मला सांगा, माझ्या घरात येऊन माझा नवरा इतका मोठा खासदार असताना ही बाई मला धमकी कशी देऊ शकते? शालिनी शांत व्हा जरा. जेलमध्ये टाकीन असं म्हणाल्यात ना, खरोखर सुद्धा जेलमध्ये टाकलं नाहीये ना. अहो, बोलण्यात आणि करण्यात फार फरक असतो. काय संचिता? बरोबर आहे डॅड, पण अशी धमकी दिल्यानंतर कुणालाही वाईट वाटेलच ना, राग येईलच ना. तुम्हाला दोघींना ती बाई घरात नको होती की नाही? माझ्या सांगण्यावरनं ती गेली. आता ती गेल्यानंतरही घरात चिडचिड करून तुम्ही वातावरण खराब कशाला करताय? वातावरण खराब नाही करते मी, पण का कोणास ठाऊक त्या बाईला पाहिलं ना तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते. माहित नाही, असं काहीतरी हिरावून घेणार आहे माझ्याकडनं असं वाटतं. तिच्या अस्तित्वानं मला जाम इनसिक्युअर वाटतं. म्हणजे एकदम डोक्यात जाते ती बाई. इनसिक्युअर? शालिनी, अहो हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. आवर घाला तुमच्या मनाला आणि जास्त स्ट्रेस घेऊ नका. आता तुम्ही बघितलत ना की माझ्या सांगण्यावरून मणीनं त्या बाईला घरी जायला सांगितलं. आता पुढे बघा, आज ती बाई घराची पायरी उतरून गेलीये. आता मी मणीच्या मनातून तिला उतरवणार आहे.
आणि एकदा का ती मणीच्या मनातून उतरली की मणी तिला आणि स्वानंदीला भेटू देणार नाही. ती बाई स्वानंदीच्या, मणीच्या आणि अर्थातच आपल्याही आयुष्यातून हद्दपार होईल. झालं का तुमच्या मनाचं समाधान? बघूया. तुम्ही बोलताय आणि करता भलतच. यावेळी विश्वास ठेवेन जर तुम्ही बोलताय तेच करून दाखवलं तर. वचन देऊ का तुम्हाला? तिथेच का थांबलात? या ना, पुढे या ना. नाही नको. काय झालंय? डॅड, हा? त्या नाही येऊ शकत. का? त्यांच्या साडीवर आईस्क्रीम सांडलंय. आईस्क्रीम सांडलंय? कसं काय? त्या वॉर्डन मुळे. एवढंच ना? मग तिच्या मानलेल्या मुलीकडनं साफ करून घ्या. आहे काय त्यात? अरे वा, ही मस्त आयडिया. आलेच मी. काय सॉलिड हँडल करता हो तुम्ही सगळ्यांना. संचिता इतकी वर्ष राजकारणात आहे तेव्हा एवढं जमतच. ह्याला मॅनेजमेंट म्हणतात. काय? मॅनेजमेंट. मॅनेज मेन टॅक्टफुली. एक स्किल आहे. डॅड, तुम्हाला खरं सांगू का, तुमच्याकडून ना खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मला काय वाटतं माहितीये डॅड, आज पुरतं बास आहे. गुड नाईट. गुड नाईट. रम्यते स्वर्गाहून लंका. आणि सर आज जे वॉर्डन मॅडम बरोबर वागले ते अतिशय चुकीचं होतं. मॅडमला खूप त्रास झाला असेल त्याचा. आणि सर आई आहे ना ती तुमची. असं कोणी वागतं का आपल्या आई बरोबर? मॅडम ठीक असतील ना? त्यांना काही त्रास तर होत नसेल? मी फोन करून विचारते. इथे सगळी कामं पडली आहेत आणि महाराणी फोन घेऊन बसले आहेत. खरं खरं सांग, कोणाबरोबर गुलुगुलू बोलणार होतीस फोनवर? खरं सांग. नाही मॅडम, कोणाशीच बोलत नव्हते. मी आपला सहज फोन चेक करत होते. हो, काही हवंय का तुम्हाला? मला काय वर्षा तुझ्याकडनं? अगं आहेत ती कामं केलीस तरी पुष्कळ. ती बाई आली होती ना आपल्याकडे, ती बाई बघ, जी आक्रमक आहे, एकदम भांडकुदळ आहे, फालतू बाई ग. तू तिला आई म्हणतेस. तिच्यामुळे माझ्या साडीवर आईस्क्रीम सांडलं. आईस्क्रीम तर फुकट गेलंच, पण माझी महागातली साडी ती पण खराब झालीये. आता ती साफ करतो. बघ ग, केवढी साडी खराब झाली माझी. साफ कर. नीट पुस ग. अगं झालं कसं? हे बघ, पायावर पण सांडलंय. ते कोण पुसणार? पुस ते. पुस. अगं ते बघ, ते बघ तिकडे पुढे. अगं ते बघ मागे. अगं काय करतेस? तुझ्या गावातली म्हैस नाही पुसतेस? जरा हळू पुस. अगं पुस ग, जरा हळू पुस ग. काय मेली नजर आहे त्या वॉर्डनची. माझं पाऊल दुखायला लागलं ग. जरा दाब दाब, पाय दाब, पाय दाब. जरा हळू तिकडे. हा
तुम्ही इथे का आलात? हे तू विचारतोयस मला? हो, मी विचारतोय. आज वॉर्डन मॅडम सोबत मी जे वागलो ते वागायला नको होतं. खूपच रूढ बोललो त्यांच्याशी. नको. फोन करून माफी मागण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून माफी मागेल. मेसेज तर करूच शकतो ना मी. हट 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 हट. मणी सरांचा आवाज. काय झालं असेल? हट 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 मला बघायला पाहिजे. हट 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 हट. हे, हट हट हट. मणी सर, मणी सर, अहो तुम्ही असं वर का चढून बसलायत? नाही, वर कुठे मी स स हट हट. उंदीर उंदीर हट हट हट. काय उंदीर आलाय आतमध्ये? अहो एक मिनिट. हसायला काय झालंय? उंदीर चावलेलं घातक असतं शरीरासाठी. मी आणि काळजी घ्यायला हवी म्हणून मी काळजीपोटी वरती आलोय. काळजी घेतोय स्वतःची. हसायचं नाही. सॉरी सॉरी सॉरी, नाही हसत. बर, तुमची परमिशन असेल तर आत येऊ का उंदीर काढायला? नाही म्हणजे तुम्ही रागवलाय ना माझ्यावर, म्हणून विचारलेलं. बरं, जसं काय मी सांगितलेलं सगळं करता तुम्ही. नको त्या गोष्टी स्वतःहून करून मोकळे होता आणि उंदीर हाकलू का म्हणून विचारताय. बरं, येते मी आतमध्ये. हा, पण तुम्ही तिथेच थांबा, घाबरू नका. एक मिनिट, घाबरत नाहीये मी. हट 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 ना. हट हट. कुठे उंदीर? बॅगच्या मागे. बरं, मी काढते त्याला बाहेर. तुम्ही अजिबात घाबरू नका. अहो, घाबरत नाही बोललो ना मी. तुम्ही तो उंदीर हाकला पहिले बाहेर. इकडे गेलाय? हा, तिकडे बोललो ना, बॅगच्या मागे. निघ बाहेर. हट 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 हट. ए, निघ बाहेर. जोरात मारा, जोरात मारा ना. तुला म्हणते ना बाहेर हो. हट हट हट. निघ बाहेर, निघ बाहेर, बाहेर निघ, बाहेर हो. चल बाहेर. मणी सर, उंदीर. गेला उंदीर, गेला. थँक्यू. वेलकम. मणी सर, एक सुचवू का? नाही म्हणजे आपण आपल्या घरी एकत्र राहिलो तर उंदिरात येणारच नाही, आणि जरी आला तरी त्याला मी बाहेर काढेन. म्हणजे जबरदस्ती नाहीये, डील चांगली आहे म्हणून म्हणाले. विचार करा. मी निघून तर आले,
पण त्यांचा काही भरोसा नाही. स्वानंदीला त्रास तर दिला नसेल ना? ते फोन करू. हा मॅडम बोला ना. हॅलो स्वानंदी, तू तू ठीक आहे ना? त्यांनी त्या लोकांनी तुला त्रास वगैरे नाही ना दिला? नाही मॅडम, सगळं ठीक आहे, कोणीच त्रास नाही दिला. आता जीव भांड्यात पडला माझा. मणी कसा आहे? त्याच्याशी काही बोलणं झालं का तुझं? मला माहितीये मणी माझ्याशी कसाही वागला. घरातनं निघून जा म्हणाला. त्या क्षणी मला राग आला, पण आई आहे ना मी त्याची. आई जास्त वेळ मुलावर रागवू शकत नाही. तो तो ठीक आहे ना? बरा आहे ना तो? मला माहितीये तो जे काही बोलला, जे काही वागला, तो मणी नव्हता. त्याच्या डोक्यात हे सरपोतदारनी विष कालवलंय. तो बरा आहे ना? मजेत. स्वानंदी, तू तू हसतीयस? काय झालं हसायला? मी काही जोक केला का? नाही मॅडम, मणी सरांची एक गंमत आठवली म्हणून हसू आलं. गंमत? मणीची कुठली? मॅडम, अहो तुमचा मुलगा एक नंबरचा घाबरट आहे. अहो ते उंदराला घाबरतात. नाही म्हणजे मगाशी इथनं रागारागात बोलून गेलेत, पण स्टोर रूमला गेल्यानंतर तिकडे एक उंदीर आला आणि त्या उंदराला बघून ते इतके घाबरले की डायरेक्ट टेबलावरच चढून बसलेत. आणि घाबरले की अगदी लहान मुलासारखेच दिसतात. मग मी त्या उंदराला बाहेर काढलं, त्यानंतर ते खाली उतरले. माझ्या लेकाला अजिबात असं हसायचं नाही, मला नाही आवडणार. हा हो मॅडम, पण तुमचा लेक असा वागला तर हसायचं नाही तर काय करायचं? स्वानंदी काय झालं? का ओरडतेस तू? जुरळ आलाय घरात मॅडम. मला लय भीती वाटते. मी काय करू? माझ्या लेकाला हसत होतीस ना? आता कोण घाबरते झुरळाला बघून? हा सॉरी मॅडम, मी आता नाही हसणार. हो याचं काय करू? मला खरंच लय भीती वाटते मॅडम. मणीचा फोन येतोय. घ्या तुम्ही, पण मला लगेच कॉल बॅक करा. होल्ड करा. बोल मणी. हे जा ना बाबा, जा ना प्लीज. मला लय भीती वाटते तुझी. तू जा, नाही तर मी तुला मारेन. जा जा ना. जा ना, मी आज जोडते तुझ्या पुढे. देवी हे तू मुद्दाम करतेस ना? मी मणी सरांवर हसले म्हणून तू शिक्षा दिलीस ना मला. मी नाही हसणार. मी मणी सरांवर नाही हसणार, पण याला घराच्या बाहेर काढ. मला भीती वाटतेय. प्रॉमिस नाही हसणार मी. हे जा ना. हे तर मेलंय. मी उगाच घाबरत होते. हा मॅडम. सॉरी हा स्वानंदी, माझ्या लेकाचा फोन आला होता ना, म्हणून तुला होल्डवर ठेवलं होतं. बरं त्या झुरळाचं काय झालं? आहे का गेला? गेलं, काढलं त्याला बाहेर. मणी सरांचा फोन आला होता ना,
काय म्हणालेत मणी सर? सॉरी म्हणायला त्यांनी फोन केला होता. त्याला खूप वाईट वाटलं आज तो जे माझ्याशी वागला त्याच्यासाठी. मॅडम, मणी सर आहेच मनाने चांगले. म्हणजे बघा ना, माझ्याशी बोलत नाहीयेत, इथे घरात पण नाहीयेत, तरी त्यांनी मला मदत केली. तुमच्याशी ते वाईट वागलेत, पण तुम्हाला कॉल करून सॉरी म्हणालेत. मॅडम, अहो सरपोतदार साहेबांनी त्यांच्या डोक्यात कितीही वाईट साईड भरवलं ना, तरी ते त्यांची मर्यादा, संस्कार विसरत नाहीत. आणि उंदराला घाबरायला पण विसरत नाहीत. हे पुरे झालं, आता हसू नको माझ्या मुलाला. हा बरं बरं, सॉरी. बरं, मी ठेवते फोन. बाय. बाय.